वेरी गुड मॉर्निंग गाइज एंड वेलकम बैक टू माई यूट्यूब चैनल वाइल्ड ट्रैवलर अभिषेक। आज की डेट है 10 मई 2024 एंड मैं अभी निकला हूँ गांव में। आप देख ही रहे हो मेरे पीछे, मैं CST स्टेशन पे हूँ एंड हमारी ट्रेन है 7:10 की, मांडवी एक्सप्रेस। एंड मैं जा रहा हूँ मेरे वाइफ के गाँव में विच इज़ कुडाल, जो कि है कोकण साइड में। एंड येस, आपको एक बता दूँ कि ये व्लॉग जो है मैं मराठी में करने वाला हूँ। अभी मैं हिंदी में बात कर रहा हूँ क्योंकि मैंने सोचा व्लॉग का स्टार्ट हिंदी में ही करते हैं एज़ यूजुअल, बट ये पूरा व्लॉग मैं मराठी में करूँगा। सो गाइज़ प्लीज़ थोड़ा समझ के लो। एंड वैसे भी आपको जो भी करूँगा एक्टिविटी वो तो आपको दिखेगी ही, बस मराठी थोड़ा आपको समझ के लेना है, एडजस्ट करना है। सो मैं चाहता था कि ये व्लॉग मेरा मराठी में हो एंड बहुत लोग रिक्वेस्ट भी कर रहे थे कि थोड़ा मराठी में व्लॉग कर करके, महाराष्ट्र ने तो। सो मेरा इतना ही इंटेंशन था कि सब लोग व्लॉग देख पाए, इसलिए मैं हिंदी में करता था। बट चलो ये व्लॉग अपन मराठी में करते हैं। कोकण साइड जा रहा हूँ तो यार थोड़ा मराठी में बात करना अच्छा लगता है। सो ये व्लॉग पूरा मराठी में होगा। हम लोग वहाँ पे अराउंड 9 दिन के लिए रहने जा रहे हैं, बट ऑब्वियसली 9 व्लॉग नहीं डालने वाला हूँ मैं। ओवरऑल जो भी कुछ इंपॉर्टेंट चीज़ होगी जो मुझे दिखाने लायक ऐसा लगेगा, वो मिलके मैं एक ही सिंगल व्लॉग बनाऊँगा, ठीक है। सो जैसा भी होगा आप बने रहे एंड प्लीज़ वीडियो पूरा देखें, ठीक है। तर शुभ प्रभात मित्रांनो, आजची तारीख आहे 11 मे आणि आजचा आहे पुढचा दिवस। काल आम्ही येत होतो गावी आणि काल आम्हाला खूप लेट झाला पोचायला। गाडी खूप लेट झाली, 1.5 तास थांबली रत्नागिरीला पासिंगसाठी वगैरे, ते सगळं सोडा। बट खूप लेट झाला अँड ऑलमोस्ट 7:30 वाजता आम्ही काहीतरी पोचलो घरी, माझ्या बायकोच्या गावी एक्झॅक्टली। आणि थकलो होतो खूप, सो त्याच्यामुळे नंतर काहीच व्लॉग वगैरे काहीच बनवला नाही। याचे बघा कसे वेडेच आहे चालू आहेत। तर आता वाजले आहेत सकाळचे 9 जवळपास आणि माझी आंघोळ वगैरे सगळं झालेली आहे। आणि तुम्हाला आता जरा एक टूर देतो, म्हणजे घराचं नाही पण घरापासून आम्हाला इथे समुद्र किती जवळ आहे ते तुम्हाला दाखवतो। ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो, भोगवे हा जो समुद्रकिनारा आहे हा वन ऑफ द टॉप मोस्ट आणि रँकमध्ये असलेला एक समुद्रकिनारा आहे। कशासाठी तर त्याच्या ब्लू शार पाण्यासाठी। जेवढे काही ऑलमोस्ट ब्लू वॉटर बीच आहेत ज्यांना नामांकन किंवा एक रँकिंग मिळालेली आहे, त्याच्यामध्येच हा भोगवेचा किनारा आहे। ह्याचं पण टॉप 10 रँकिंगमध्ये ह्या बीचचं नाव आहे आणि त्याच्यामुळे इथे लोक खूप येतात, टुरिस्टसुद्धा खूप येतात। आणि हा जो आपल्याला एक माईकवर हलकासा एक आवाज येत असेल, तर सांगायचा उद्देश आहे अजून एक की आज मेन म्हणजे आज आणि उद्या थोडा समारंभ आहे देवाचं मंदिरामध्ये, इथेच बाजूलाच अगदी मंदिर आहे, तो तिकडे थोडा एक समारंभ आहे। आज काय आहे तर हे जे मंदिर होतं ते 1 वर्ष आधी बांधलं होतं आणि आजच त्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे। सो त्यासाठी एक पूजा वगैरे होम हवन ठेवलेला आहे। सो त्या मंदिरात सुद्धा आपण आता जाऊया, तुम्हाला दाखवतो तिकडे काय काय कार्यक्रम होत आहेत छोटे मोठे। आणि पण सध्या आता जरा सकाळची वेळ, आता ऊन जरा कमी आहे, तर बाबूला माझ्या घेऊन जरा एक बीचवर जातो, तुम्हाला पण थोडासा एक व्ह्यू देतो, नंतर पुन्हा दाखवीनच थोडासा उंचावरून सुद्धा एक व्ह्यू दाखवीन। तर हे बघा, हे आहे आमचं घर इथे। आणि एक सांगावंसं वाटतं की हा जो तुम्हाला डोंगर दिसतोय, मेन रस्ता जो आहे तो ह्या डोंगराच्या वरती आहे आणि तिथून पूर्ण हा डोंगर म्हणजे जवळपास एक 10 मिनिटाचा रस्ता आहे। हा डोंगर पूर्ण खाली उतरावा लागतो। सो हे बघा, हे जे जिने दिसत आहेत इकडून असे आम्ही येतो आणि हे असं हे घर आहे पायथ्याशी। आणि मग इथे पाटीच हा बीच आहे, इथून तुम्हाला दिसणार नाही, बट आमच्या या घरातून अगदी विंडोमधूनच बीच दिसतो। सो जरा तुम्हाला आता घर दाखवलं आणि आता इथून आपण बीचवर जाऊ। बीचला जायचा रस्ता कसा आहे तो दाखवतो, किती क्लोज बीच आहे आम्हाला इथे। बाय द वे, फ्रेममध्ये हा गावचा लुक बघा, पाठचं घर बघा, या कौलारू घरांचं जे वैशिष्ट्य आहे ना, म्हणजे खरंच त्यांची जी सुंदरता आहे, म्हणजे गरमीच्या दिवसात पण आतमध्ये आपल्याला बऱ्यापैकी थंड जाणवतं। सो हा गावचा जो लुक आहे ना, सिरियसली
हे जास्त आवडतं आहे की नाही. आणि तुम्हाला बऱ्याच लोकांना हेच आवडत असेल, कारण मुंबईच्या गर्दीत सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या ज्या जंगलामध्ये जे आपण राहतो तिकडे तसली काही फारशी मजा नसतेच है ना. आता ह्या पूर्ण 8 दिवस मी इकडे आहे. 8 दिवसात मला जे जे काही दाखवता येईल ते मी दाखवणार. एकाच ब्लॉगमध्ये बनतं आहे की 2 ब्लॉग करावे लागत आहेत, आय डोंट नो. जेवढं होईल तेवढं शूट बघूया आणि तुम्ही एन्जॉय करा फक्त, ठीक आहे. चला तर बीचवर जाऊ. हे बघा, ही यांची थोडीशी अशी बाग सारखी आहे. इथे नारळाची झाडं वगैरे आहेत, हे पहा. आणि इथून हा असा जायचा रस्ता आहे. काय इकड घरचं किचन, चुलीवर मस्तपैकी चपात्या करते माझी आई आणि बायको चपात्या लाटते. आणि हे बघा इथे हे आंब्याचं पूर्ण हे रायतं करणार आहेत, ते साठी सगळे आंबे सोलून ठेवलेले आहेत. अशी चूल आपल्याला मुंबईत बघायला मिळत नाही. ही आमची माझी काकी आहे, इथे कामं चालू आहेत. हा असा काहीसा किचन आमचा. आणि बाहेर इथे ही पडवीसारखं आहे, इथे असं टाइमपास बसू शकता, क्रिकेट वगैरे खेळू शकता. परत इथे पण बाहेर अशी थोडी जागा आहे, हा मेन डोअर आहे. हे इथे देवघर, इथे थोडंसं हे स्टोरेज रूम सारखं. आणि हे तर तुम्हाला दाखवलंच मी, ही फ्रंट साईड इकडूनच आम्ही येतो. आणि एक सांगायचं राहिलं की इकडून आम्ही काल रात्री नाही आलो, जो तुम्हाला डोंगर दाखवला आम्हाला उतरून यावा लागतो तो. आम्ही बॅक साईडने बीचवरून आलो, कारण रात्रीचं काळोख झालेलं आणि रात्रीचं एवढं डोंगर उतरून खाली येणं पॉसिबल नव्हतं. आई होते, सासरू होते माझे, त्याच्यामुळे त्यांना मग जमलं नसतं एवढं हे डोंगर उतरणं. हे बघा, हे आमचं कार्टून आता कंटाळलं आहे, त्याच्यामुळे मोबाईलवर व्हिडिओ बघणं चालू आहे, त्याची गाणी, लहान मुलांची गीते. ही एक छोटीशी बेडरूम आहे इथे, ते आमचं सगळं सामान पडलं आहे. आणि तुम्हाला दाखवतो जरा, या खिडकीतूनच बीच कसा दिसतो ते तुम्हाला दाखवतो.
हे बघा, जर तुम्हाला दिसत असेल तर दिसतंय का बीच. सो खिडकीतूनच आम्हाला हा समुद्र दिसतो आणि इथे पावसाळ्यात खूप सुंदर वाटत असणार. नक्कीच एकदा इथे पावसाळ्यात नक्कीच येऊ. सो हे असं पाठच्या साईडला असं जागा आहे थोडी. इथे तुम्हाला दिसत असेल, ही बघा, ही इथे तुम्हाला दिसते का, इथे विहीर आहे. ती नंतर जाऊन दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, आता तुम्हाला ही जागा दाखवतो. इथून आत जायला आहे जागा. सो बघा, ही अशी इथे जागा आहे थोडीशी छान. हे बघा, इथे असं छान बसता वगैरे येतं. पूजा चालू आहे जसं मी तुम्हाला सकाळी म्हटलं, त्यामुळे तुम्हाला आवाज येत राहणार थोडा, डिस्टर्बन्स माईकचा. इथे बघा, हे नारळ सगळे जे आहेत सुके जे पडतात ते सोलून टाकलेले आहेत. आणि ही इथे विहीर आहे, ही बघा, पाणी आहे तसं बऱ्यापैकी. हे बघा, हे इथे म्हणजे असं आहे की हे जेवण वगैरे झालं की इथे येऊन थोडा वेळ बसता येतं. छान आहे असं, म्हणजे बसण्यासाठी वगैरे. का इथे असं चटई वगैरे टाकली की बसता येतं छानपैकी. हे बघा, हे टोक आहे. हा जो रस्ता दिसतोय इथूनच आम्ही असे येतो पटकन. आणि हा बघा, हा समोरच बीच आहे मस्तपैकी. सो इतक्या जवळ आहे म्हणजे या घरापासून बीच. सो मी जेव्हा फर्स्ट टाईम आलो होतो तेव्हासुद्धा मला खूप आवडलं, म्हणजे ओव्हरऑल लोकेशन खूप आवडलं. तसं बघायला गेलं तर इकडे बाकी असं काय करण्यासारखं नाही आहे, म्हणजे दुसरं असं काय ॲक्टिव्हिटी नाही आहे. जसं मी म्हटलं ना, तो डोंगर चढून म्हणजे उतरून आम्ही घरी खाली इथे घरामध्ये येतो. सो असं मेन रोडपासून खूप खाली आहे हे घर. आणि त्याच्यामुळे सारखं तुम्ही म्हणाल की मेन रोडला मार्केटमध्ये जाल वगैरे, तर असं काही नाही. ते मार्केट वगैरे जे आहे थोडं लांबच आहे. म्हणजे जे काही तुम्हाला सामान आणायचं आहे, खायच्या वगैरे वस्तू आणायच्या आहेत, त्या आधीच आणून वगैरे ठेवावं लागतं. सो एवढंच आहे. बट येस, म्हणजे एक रिलॅक्स करण्यासाठी हे गाव खूप आवडलं मला. छान आहे, म्हणजे जागा जी आहे ओव्हरऑल, घर ज्या ठिकाणी आहे आणि समोर तुम्ही बघितला जो बीच दिसतोय, म्हणजे ओव्हरऑल खूप छान आहे. आता मला समोर दिसतंय एक पॅराग्लायडिंग करतात ना, ते मला समोर दिसतंय. पॅराशूटमध्ये कोणतरी आहे जे बोट घेऊन आतमध्ये समुद्रात गेलेत. मला समोरच दिसतंय, पण तुम्हाला तर दाखवू शकत नाही कारण तेवढं झूमिंग नाही होणार. माझा DSLR आणणार होतो मी, पण नाही आणला. म्हटलं गर्दी किती असेल, काय असेल, खूप असणार. त्याच्या सीझन चालू आहे. सो म्हटलं मोबाईल इनफ आहे. आणि दुसरा एक कॅमेरा आणला आहे मी, त्याच्याने तुम्हाला जेवढं होईल तेवढं दाखवता येईल. ठीक आहे. आणि आता ना बीचचा पूर्ण जो व्ह्यू आहे ना, तो मी तुम्हाला संध्याकाळी दाखवतो थोडंसं, म्हणजे थोडा ऊन कमी होईल ना तेव्हा. आता ना 12 सव्वा 12 झालेत काहीतरी, आणि त्यामुळे ऊन प्रचंड आहे. त्यामुळे बीचवर जायला काही दाखवण्यात मजा नाही, खूप अति ऊन आहे, खूप ऊन लागणार. त्याच्यामुळे म्हटलं संध्याकाळी तुम्हाला व्यवस्थित मस्तपैकी बीचचा लुक दाखवतो, कसा वाटतो काय ते. सनसेट पण होत असेल त्या संध्याकाळच्या वेळेला. सो तेव्हा तुम्हाला बघायला मजा येईल. आणि जेव्हा कधी आता मी माहीत नाही 2-3 दिवसांनी वरती जाईन परत रस्त्यावर, कुठे मार्केटला जायचं असेल तेव्हा फिरायला जाणार आहे आम्ही. म्हणजे कसं आहे की पाचच्या वेळेला जेव्हा फर्स्ट टाईम मी आलो होतो इथे, लग्नानंतर आलो होतो पहिल्याच वर्षी, तेव्हा आम्ही देवदर्शन केलं होतं. वेतोबाचं एक सुंदर प्रसिद्ध मंदिर आहे इथे, त्याचं मी दर्शन केलं होतं. मी तेव्हा पण व्लॉग केला होता. तुम्हाला वाटल्यास माझा एक पाठचा जुना व्लॉग आहे तो बघा, नाही तर तुम्हाला आता ह्या व्लॉगमध्ये सगळं बघायला मिळेलच. तर त्याच सगळ्या मंदिरात आम्हाला पुन्हा, आता आमचं बाळ आहे सोबत आमचं, तेव्हा बाळ नव्हतं. सो आता परत आमच्या बाबूला घेऊन तिकडे जायचं आहे. तर जेव्हा कधी आता मी जाऊ तिकडे, तेव्हा या डोंगराने वरती जाऊ, मग तेव्हा तुम्हाला मी वरतून जो लुक कसा दिसतो ना पूर्ण बीचचा, खूप सुंदर लुक आहे, तो तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर संध्याकाळी भेटूया. आणि आता हे जे सगळं चालू आहे कार्यक्रम, त्याचा आवाज वगैरे आहे, तर आता भूक पण लागली आहे, जेवण वगैरे घेतो, थोडा आराम करू आणि मग संध्याकाळी बीचवर भेटू. ठीक आहे. गुड इव्हनिंग मित्रांनो. संध्याकाळचे ऑलमोस्ट 6 वाजत आलेत आणि आता मी बीचवर आलो आहे. म्हटलं आता ही योग्य वेळ आहे तुम्हाला दाखवायची बीच कसा दिसतोय संध्याकाळचा. आता बघा, खूप सुंदर वाटतंय. माझ्यावर पण एक शॅलो लाईट आलेली आहे कारण सनसेट व्हायला चाललेला आहे आणि ऑरेंज कलरची लाईट मस्त आलेली आहे माझ्यावर. जे काय मंदिरात चालू आहे समारंभ आज दिवसभर आहे, त्याचा आज आवाज इथपर्यंत येतोय. सो आय डोंट नो तुम्हाला आवाज माझा नीट येत असेल की नाही, बट येस, हा जो एक नजारा आहे ओव्हरऑल पूर्ण 360 डिग्री तुम्हाला व्ह्यू देतो, तो एकदा बघून घ्या. आणि हो, अजून एक सांगायचं म्हणजे आता संध्याकाळी हे जे आता मंदिराचा जो काही कार्यक्रम झाला सकाळी, त्याच्यानंतर आता संध्याकाळी ना असं मी ऐकलं की संगीत खुर्ची आणि दशावतार नाटक वगैरे होणार आहे. म्हणजे ते नाटकासाठी जे नाटक करणारी मंडळी आहेत त्यांना बाहेरून बोलवतात ते लोक.
सनसेट मित्रांनो एकदम होतच आला आहे ऑलमोस्ट. अजून एक 15 मिनिटात पूर्ण सूर्य खाली जाईल. तुम्ही 2-3 शॉट बघितलेच असतील मी जे शूट केलेले तुम्हाला दाखवले. आणि आता पाठी बघा सगळेच आलेत, माझी आई, माझी बायको, माझी सासू सगळेच आलेत आणि बाकीचे पण नातेवाईक थोडे आहेत. असं काही सण उत्सव वगैरे असतं ना गावी की बायकोचे वगैरे जे कोणी बाकीचे सगळे रिलेटिव्स आहेत, काका मामी मावश्या, ते सगळेच येतात. त्यामुळे हे घर पूर्ण भरून जातं अशा वेळेला. म्हणजे जवळपास 40-45 माणसं असतात, तुम्ही बिलीव्ह नाही करणार. सो एवढी सगळी माणसं एकसाथ असतात, पण मजा असते त्याच्यामध्ये. म्हणजे थोडा गोंधळ असतो ऑब्व्हियसली, बट मजा असते. असे सगळे एकसाथ भेटतात खूप म्हणजे वर्षानंतर महिन्यानंतर वगैरे. सो मजा येते. जसं इथे थोडा अंधार होतो ना, म्हणजे किंवा सूर्य मावळतो ना, दुपारची जेवढी गरमी असते ती गायब होते आणि थोडं गार वारा लागतो. काल तुम्हाला दाखवतो आम्ही कुठून चालत आलो. हे बघा ते जे दिसतंय तिकडून पूर्ण आम्ही हे असे चालत आलो आणि हे इथे एंट्रन्स आहे. इथे आमचं आतमध्ये घर आहे. सो जसं मी म्हणालो दशावतार नाटक वगैरे आता होणार आहे संध्याकाळी 8 वगैरे, 8, 8:30, 9च्या आसपास काहीतरी. आणि जे काय होईल ते बघू, दाखवतो. आणि मला तरी गॅरंटी वाटते हा व्हिडिओ मोठा होणार आहे. उद्या फारसं काही नाही आहे. उद्या सत्यनारायणाची पूजा आहे मंदिरात. सो बाकी असा काही कार्यक्रम नाही आहे. जे काय असेल तर मला कळेल उद्यानंतर. तर कदाचित जमलं तर आजच मी एंड करीन, नाहीच तर उद्याचं एक शूट करून त्याच्यामध्ये मी व्हिडिओ एंड करीन. आणि बाकीचं जे काही दिवसांचं ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. सो बघू कसं काय ते. ठीक आहे. साम्राज्य स्वर्गात गेला. सौंदर्याची खाण काय म्हणालीस? नाव म्हणे माझं गंध. काय गंध बरोबर आहे. ढेगारून करता हे गंध काय झाला? काय झाला काय तुझा? बरोबर